चला तर आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. तेथे आमचे सहकारी समालोचक सौरभ राजपूत जोडले जातील. सामनावीर खेळाडू आहे सौरभ बिराजदार. कॉमेंटेटर देखील आमचे सौरभ आहेत आणि सामनावीराचा मानकरी खेळाडू देखील सौरभ आहे. या सौरभ, आपल्याला विनंती, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला त्वरितरित्या दाखल व्हायचंय. नानाभाऊ पवार यांच्या हस्ते मात्र हा पुरस्कार इथे दिला जाणार आहे. सौरभ बिराजदार, आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला मात्र आपण इकडे दाखल व्हायचंय. नानाभाऊ, आपल्याला विनंती आहे, आपल्या हस्ते जर बघितलं तर आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. नक्कीच महामानव चषकाची ही आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर 70-70 ची आकर्षक कॅप आणि एक जम्बो पॅक कोल्ड्रिंकचा देऊन मात्र इथे सौरभ बिराजदार यांना मात्र सन्मानित केलं जातं. वेल प्लेड, एकदा जोरदार टाळ्या सौरभ बिराजदार यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. धाराशिवचा सुपरस्टार सध्याच्या घडला जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चर्चेत आहे. सौरभ 2 मिनिटं. चांगला खेळ राहिला, एक हाय स्कोरिंग मॅच होती. अंडर प्रेशर सुरुवातीला ज्या रीत्या संकेत यांच्या विरोधात तुम्ही बॅटिंग केली, कसं वाटलं स्पर्धा खेळून, कसं वाटलं हा सामना खेळून, एन्जॉय केलं? खूप एन्जॉय केला. स्पर्धा खूप छान आहे. स्पर्धा खूप छान आहे, बट तुमची बॅटिंग त्यापेक्षा देखील छान आहे. वेल प्लेड. तर वेळ आपण जास्त घेत नाहीये. संतोष चव्हाण, आपल्याला विनंती आहे संतोष भाऊ आपणही यायचंय, पुरस्कार मात्र घेऊन जायचंय. टीम माणुसकी यांच्याकडनं जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इथे संपूर्ण माणुसकी टीमच्या खेळाडूंकडनं देऊन मात्र इथे सन्मानित केलं जात आहे. यस, संतोष चव्हाण यांना देखील, संतोष यांचे देखील मात्र आपण इथे व्ह्यूज घेऊच, कारण की अंडर प्रेशर विनिंग शॉट त्यांच्याच बॅटमधून आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक मानाची आग्रह नामांकित स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा नाशिक जिल्ह्याचा खेळाडू असा चांगला परफॉर्मन्स करतो तर नो डाऊट त्याचे ओपिनियन घेणं गरजेचं असतं. तुमच्यासाठी महामानव चषक काय हे आम्हाला नक्कीच एका शब्दात कळवा. आयोजन खूप चांगलं आहे आणि जे पब्लिकचा सपोर्ट आहे तो खूपच एकदम मस्त आहे. थँक्यू. ठीक आहे, ते देखील घ्यायचंच दिसत आहे, बट ऑल द बेस्ट. तर चला, सामना जिंकलाय श्रावणी राजू डेअरी या संघाने. पुढच्या मॅच मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर ऑन होतोय. सेमीफायनल नंबर 1 चा दरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर मग काय, जाऊयात मैदानाकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूयात आमचे साथी समालोचक मित्र शुभम भाऊ अहिरे यांच्याकडे. ओके ओके, चला गेन वाढवायचं आहे आता. हॅलो 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 हॅलो, शेक 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 शेक. गुड आफ्टरनून मालेगाव, आपण जोडले जात आहोत 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2025 या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला आहे जय मल्हार 11 तर एका बाजूला आहे आझाद 11. पाहूयात मॅच कोण जिंकतंय. महामानव चषक 2025 या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट कोण ठरतंय. ही मॅच 5-5 षटकांची असेल, यावर लक्ष केंद्रित करायचंय. इथून पुढे होणाऱ्या सर्व मॅचेस या 5-5 ओव्हरच्या होतील. ओके, फायनल 6 ओव्हरची करायची आहे, त्यासाठी या 2 सेमीफायनल या 5-5 ओव्हरच्या केल्या जातील. त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं 70-70 लाईव्हच्या व्ह्यूअर्स, खेळाडूंचं आणि क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत आहे. या दुपारच्या सत्रात पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण जोडले जात आहोत. येस, दोघेही आलेत. येस, जय मल्हारचे एक प्लेअर आलेत, आझाद 11 यायचं, एका खेळाडूने एका प्रतिनिधीने यायचं आहे. येस, आपण पाहत आहोत आघाडीचे दोघेही बॅटर्स. एका बाजूला आहे नाशिक टेनिस क्रिकेटचा क्लासिकल बॅटर प्रतीक देवरे, तर त्याच्या साथीला आहे छत्रपती संभाजीनगरचे बाहुबली आणि टेक्निकल जबाबदार आणि रिस्पॉन्सिबल बॅटर वसीम शेख. पाहूयात बॅटल आणि युद्ध मैदानाच्या आत रंगतय आणि तेही दर्जेदार रंगतय.
प्रेक्षकांनो महत्वाची मॅच येते, एक क्रुशियल मॅच येते, ज्याच्यासाठी धरला होता हा अट्टहास, तो अट्टहास पूर्ण करण्यासाठीचा हा सामना आहे. मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचंय. टप्प्याटप्प्याने अगदी मेहनतीने इथपर्यंतचा प्रवास राहिलाय. आता मात्र थोडासा खेळ उरलाय, शेवटची उडी उरली आणि त्या शेवटच्या उडीत मेहनत घ्यायची आहे. मेहनत घ्यावी लागेल. जो चुका करेल त्याला मात्र सजा मिळेल आणि जो चुका सुधारेल त्याला मात्र फायनलचं तिकीट मिळेल. त्या फायनलची तिकिटाची ही सवारी आपल्या भेटीला येते. गोलंदाजी मार्गवर आहे सागर बोडके, अर्थात जय मल्हार 11 या संघाचा संघनायक. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहत आहोत प्रतीक देवरे, नॉसाईक एंडला शेख वसीम. पहिला बॉल, सेमी फायनलचा पहिला बॉल इथे टाकला जातोय. ओहो, पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या क्षेत्रात. जय गायकवाड पाठलाग करतोय, मात्र चेंडूनं सीमेला मिठी घेतली आहे आणि धावा इथे 4 मिळवल्या आहेत. चितच आमचे अगदी जवळचे मित्रपरिवार पूर्ण जेबीसीसी टीम रानवड या संपूर्ण टीमच मालेगाव नगरीत आणि मालेगाव टेनिस क्रिकेटच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. सागर बोडके यांच्या प्रत्येक विकेटला राजू तांबोळी यांच्या वतीनं 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल, 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओहो, व्हॉट अ शॉट, वॉच अ शॉट, क्लासिकल शॉट. येऊ दिलं बॉलला, वाट पाहिली बॉलची आणि लावली वाट, पाठवला सीमेच्या भेटीला. धावा येथील 4. मॅच महत्वाची आहे, मॅच जबाबदारीची आहे. या मॅच मध्ये या दर्जाचा खेळ प्रतीक देवरे दाखवतोय. आतापर्यंत इतका आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडू पासून प्रतीकने घेतला नव्हता, मात्र या मॅच मध्ये पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्रा घेतोय. ओळख आहे आणि जर का ओळखीचा रस्ता आपल्याला 4 व्हीलरने भेटत असेल तर मग गाडी ही 5व्या गिअरवर चालवावी लागते आणि ते इथे पाहायला मिळतंय. आणि बॅट चालवली, अगदी वेगानं चालवली आहे, परंतु अगदी मैदानाशी गप्पा गोष्टी करत चेंडू कॉर्नरच्या क्षेत्रात जातो, ऑनसाइडच्या क्षेत्रात जातोय. जयनं चेंडूला वेचलंय, फेकलंय, एक धाव आली आहे, एक धावानं धाव फलक पुढे जात आहे 9-9 या आकड्यावर. ती केळीवाल्यांची जी गाडी आहे ना ती काढून घ्यायची आहे तिथून. एकतर मागे घ्या, थोडी मागे घ्या, तिथे बाउंड्रीला अगदी जवळून आहे. खेळाडू धावत आला तर तुमच्या गाडीला ठोकेल, त्याला इजा होईल. चला मॅच कडे वळतोय. शेख वसीम मागच्या मॅच मध्ये एक चांगली आणि जबाबदार पूर्ण खेळी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बॅट बंद पाहायला मिळाली होती. अवयात ही मॅच महत्वाची आहे. सागर बोडके यांचा शेख वसीम याच्यासाठीचा हा बॉल. ओहो, पायांवर टाकला होता, फ्लिक करायचा होता बॉल, परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. डाव्या अष्टीच्या बाहेरून चेंडू प्रवास करतोय. चितच हा चेंडू एक अवातर धावेळ इथे दंडित केला जाईल. वाईड आलाय, वाईडने धावफलक पुढे जाईल. आता 10 या अंकावर. मैदानाच्या चौफेर सायकल्स फिरवल्या जात आहेत. या सायकल पारितोषिकाच्या आहेत मित्रांनो. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. हो, उलट्या हाताने बॉल टाकलाय, परंतु पाहूयात. येस येस येस, मैदानावर गुदू 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 करत गेलाय बॉल सीमा बैडीला. धावायतील 4, चौकार. ते मात्र क्लासिकल बॅट्स पाहायला मिळतं. हवाई जबर नाहीये, परंतु मैदानाच्या मातीशी मिळत चेंडूला पाठवलं जातंय सीमा पार. या षटकातील हा 3रा चौकार आहे. बॉल परंतु गिरक्या घेणारा बॉल, बोट फिरवली आहे, मनगटाचा वापर केलाय, फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडू, 1 डॉट बॉल आहे. चितच सकारात्मक पावित्रा येईल. एक माइंडसेट कुठेतरी थोडासा पॉझिटिव्ह होईल, कारण 0.5 अर्थातच 5 चेंडू टाकली गेली, 14 धाव फलकावर आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मी डॉनचा खेळाडू. तसंच दोघही हातांच्या मदतीनं चेंडूला अडवला जात आहे आणि तिथेही चेंडूला थांबवलं जात आहे. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळांती धाव फलकावर धावा आहेत 1वर 4, 14 रन, बिनगडी बाद. टीम आझाद 11, ओडीयू डीजे रुद्रा.
धाव फलकावर दुसरं षटक घेऊन आलाय. गाव खेळले जुंगे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, अगदी छोट्या गावाला बिलॉंग करणारा परंतु डिंगडॉंग सारख्या संघात या खेळाडून आपली मोहर घातली आहे. तो अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल, हो स्टेप आउट गेलं, अगदी नाचत आले. परंतु इथे ओहो किरण खोबडे कडून चूक होते. कधी सातत्याने किरण कडून चुका होताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. अजून एक हाफ चान्स, काही क्षणासाठी संधी होती. गोलंदाजानं जर का चेंडूला लगेचच यष्ट्यांचा वेध घेतला असता. एक रन शॉट आहे, निश्चितच एकच धाव इथे घेतली जाईल. 2 धावांचा प्रयत्न केला गेला मात्र इथे एकच धाव असेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 15. ओहो वॉड बॉल, अगदी गुड लेंथ वर टाकलेला बॉल. आउटसाइड द ऑफ आपण पाहिला. आधीच मन बनवलं गेलं होतं फटका खेळण्यासाठी परंतु बॅट पासून चेंडूला दूर ठेवलाय. जसा जसा फलंदाज थोडंसं पुढे येत गेला तसं जसं चेंडूला थोडं दूर ठेवलं गेलं. प्रॉपर बाउन्स नव्हता, प्रॉपर उसळी नव्हती. चेंडू अगदी यष्ट्यांना सलामी ठोकत यष्टी रक्षकाच्या हाती लागतोय. निर्धाव चेंडू आलाय अक्षय पवार. यात अक्षयचं हे षटक देखील महत्वाचं असेल. ओहो फायटेड बॉल आणि चेंडूला फ्लाइट मध्ये बसवलाय, पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार 6. विजय प्रेक्षकांसाठी कुपन्स ऑन आहेत. 2 लकी प्रेक्षक जे कोणी निघतील त्या 2 लकी प्रेक्षकांना दिली जाणार आहेत महामानव फाउंडेशनच्या वतीने 2 स्पोर्ट्स दर्जेदार सायकल्स. त्यामुळे अजूनही कोणी कुपन्स घेतले नसतील तर या आपलं नाव नोंदवा आणि आपलं नाव नशिबाच्या पेटीत कैद करा. स्टेप आउट केलाय, अगदी डान्सिंग डाऊन द विकेट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये सावी केला आहे. परंतु आहे तिथे किरण खोबरे चेंडूला वेचला जाईल, फेकला जाईल मात्र एक सिंगल. या सिंगल धावफलक पुढे जाईल. 22-22 वर 1.4 षटकाचा खेळ. अक्षय पवार याच्या गोलंदाजीवर थोडासा संघर्ष राहिलाय कारण याच्या आधीच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर तिथंच गोलंदाजी करत असताना प्रॉपर चेंडू हाताळणं त्याच्यासाठी थोडं संकटाचं राहिलं होतं. मात्र किरण खोबरेच्या भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजीची प्रात्यक्षिका आपण पाहिली आणि त्यामुळेच कुठेतरी जय मल्हार 11 या संघाने एक हाती सत्ता गाजवत क्वार्टर फायनलचा सामना जिंकत इथे सेमी फायनल मध्ये दाखल झालेत. शेख वसीम यांच्यासाठी अक्षयचा पुढचा बॉल. आडवी बॅट चालवली जाते. बॅटचा फ्लो तगडा आहे, अगदी पवन चक्कीच्या पात्याप्रमाणे घर फिरत बॅट थांबते मात्र धाव एकही नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आहे. ते मात्र एका चेंडूचं महत्व अगदी मौल्यवान मोत्याप्रमाणे आहे. एका चेंडूचं महत्व मौल्यवान ऑक्सिजन प्रमाणे आहे इथे. कारण एक की गलती सब पे भारी. एक चूक कराल तर सर्वांना भोगावी लागेल. फटका फसलाय झेल टिपण्यासाठी तेजस पिंपळसे याच्यापासून तुम्ही अपेक्षा ठेवाल ती अपेक्षा पूर्ण करेल. शातीर तेजसचे पंख तिथे पोहोचताय आणि फलंदाजाला माघारी पाठवताय. पहिला हादरा, पहिला धक्का. ओडी
6. हे मल्हार 11 या संघाकडून ज्या चुका झाल्या नव्हत्या त्या चुका होताना पाहायला मिळत आहेत. ज्या भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजीसाठी ओळखला जात होता किरण, त्या किरणवर इथे प्रतीक देवरेने हल्ला लढवलाय आणि तो हल्ला बोल आपल्याला इथे मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. कधी कधी चांगला खेळ होतो, कधी कधी खराब खेळही पाहायला मिळतो. उलट्या हाताने टाकलाय आणि त्यालाही पाठवलंय पार. आणि येस इथे कॅश प्राइज आलंय. प्रतीक देवरे 3 मध्ये 3 मारलेत आणि अजून 3 आले तर 6 मध्ये 6 लागतील आणि 6 मध्ये 6 लागतील तर मग मनसुख शाह यांच्याकडून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आतापर्यंतच या स्पर्धेतील सर्वोत्तम प्राइज आहे. पाहूया ते सर्वोत्तम प्राइज प्रतीक देवरे पटकावतो का, किरण खोबरे कमबॅक करतो का. ओहो व्हाट शॉट. येस गेला बॉल. येतो हा एक कडक षटकार. तुम्ही घड्याळ घाला मी वेळ बदलेल, तुम्ही खेळ करा मी खेळ बदलेल. इथे खेळ बदलला जातोय आणि खेळ बदलणाऱ्या खेळाडूचं नाव आहे प्रतीक देवरे. पाहूया 4 मध्ये 4 आलेत. अजून एक उडवण्याचा प्रयत्न परंतु नाही. एक टप्पा घेतलाय, काळ्या पडद्याचा आसरा घेतलाय. धावा इथेही येतील 4. या षटकात 5व्या बॉलवरचा हा 5वा बिगिट. अर्थातच 28 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात किरणने. यालाच खेळ म्हणतात मित्रांनो. मागच्या मॅचचा हिरो ठरला किरण. मागच्या मॅच मध्ये फलंदाजाला नाचवलं किरणने, परंतु इथे मात्र अगदी तिखट मारा सहन करावा लागतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. पुल केलाय. इथे मात्र खेळाडू आहे जय कृष्ण गायकवाड. हो खिल्लाडी के मस्तक पे दस्तक. इथेही एक टप्पा घे जमिनीची. इथे सीमेची मिठी मारली आहे. चौकार आलाय. महागडं षटक, महागडं षटक. आजच्या दिवसातलं सर्वात महागडं षटक. तब्बल 32 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांच्या खेळात ती धावफलकावर धावा लागताय. 54 54 रन, 1 गडी बाद. टीम आझाद 11 ओडीयूडी जोई. ही इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जावी लागेल. कुठला खेळाडू मानकरी ठरतो पाहावं लागेल. भारत आहिरे आपण पाहू शकतो इलेक्ट्रिक स्कूटरची इथे चितच राईड घेत आहे. मैदानाच्या चौफेर गोल आकारात इथे इलेक्ट्रिक स्कूटर फिरवली जाते आणि प्रत्येकाच्या दर्शनाला घडवली जाते.
तिथंच एक चूक किती महागात पडते मित्रांनो पाहून घ्या. परंतु कधी कधी आपल्या आयुष्यात असेही क्षण येतात, अपेक्षा नसते परंतु अनपेक्षित क्षण, अनपेक्षित हादरे आपल्याला सहन करावे लागतात आणि तेच पाहायला मिळत आहे. कोणीही अपेक्षा केली नसेल की किरण खोबरे सारखा गोलंदाज एका षटकात 32 धावा देतो, परंतु हो दिलेत आणि त्याचं कारण प्रतीक देवरे. काय खेळलाय, काबिल तारीफ खेळलाय. 3 षटकं संपली आहेत, 54 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा अक्षय पवारच्या हातात चेंडू दिलाय. आता मात्र अक्षयवर जबाबदारी आहे. अक्षय वैयक्तिक कोट्याचा दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. हो बीट केलाय, पाहूयात पंचांचा इशारा. येस, पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. वाईट बॉल, 51 धाव दाखल होईल. 55 धावा धाव फलकावर लागताय या वाईटच्या मदतीनं. आता मात्र बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. जय मल्हार या संघाने निश्चितच काबिल तारीफ, अगदी कौतुकाला आणि सर्वांना शोभेल असा खेळ आज केला होता. 1 साइड मॅच त्याने तिथं काढली होती, परंतु त्यांच्या ब्रह्मास्त्रावरच इथे आघात केला गेलाय. ओहो, इथेही बॅट चालवले आहे खेळाडू नवनाथ हातदावळे. डाऊन टू द बॉल, झेल टिपला असेल आणि फलंदाज इथे बाद होत आहे. धक्का क्रमांक 2, विकेटचं पतन. ओडीयू डीजे. झालाय मित्रांनो. बॅट चालवली जाते, स्किट होतोय बॉल अगदी जमिनीला समांतर असा. बाउन्स नाहीये, उसळी नाहीये, त्यामुळे बॅट वरती राहते. चेंडू खालून प्रवास करतोय. निर्धाव चेंडू इथेही पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अक्षय पवार निश्चितच ती सर काढावी लागेल. जी उधारी इथे किरण खोबरेनं करून ठेवली आहे, ती उधारी आता इतर गोलंदाजांना फेडावी लागेल. एका हाताने तिचं बॅट सुटली होती, प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅटच्या टोला लागतोय. ऑनसाइडच्या क्षेत्रात तिथे ड्राईव्ह केला जातोय, मात्र तिथे एका धावड धाव फलक पुढे जाईल. आता 56 3.3 षटकाचा खेळ, 5 षटकांचा सामना आहे. मी व्ह्यूअर्सला आणि प्रेक्षकांना सांगेल की दोघेही सेमीफायनलचे सामने हे 5-5 षटकांचे आहेत. याच्यानंतर होणारा सेमीफायनलचा नाणेफेक, त्याच्यासाठी देखील दोघेही संघांनी तयार राहायचंय. तिथंच एका बाजूला आहे श्रावणी राजू डेअरीचा संघ, तर तिथंच त्यांच्या सोबत आहे पंचशील सोयगाव 11. दोघेही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. हो, वड बॉल अगदी अक्षय पवार याच्या गोलंदाजीचा. आणि येस, या सिंगल प्रतीक देवरे याचं अर्धशतक पूर्ण होत आहे. बॅट वरती करून त्याचा अर्धशतक साजरा करायचा आहे. वड नॉक अफोलातून बॅटिंग केली आहे. चितच जर का आपण पाहिलं तर 57 मध्ये 50 त्याच्या आहेत आणि 14 बॉल मध्ये 50 धावा प्रतीक देवरे पूर्ण करतोय. कोलबे टाकलाय, खोदून काढलाय बॉल आहे. लॉंग ऑनला खेळाडू नवनाथ. चिटूला वेचेल, अडवेल, तांबवेल, वेकेल, मात्र एक धाव, एका धावड धाव पुढे जाईल. 58 उरतोय शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 58 धावा. चितच हा खेळ असाच चालणार आहे मित्रांनो. कधी धूप, कधी छाव, कभी तू, कभी मैं, कभी तेरी, कभी मेरी, कधी तुझं, कधी माझं. हा खेळ असाच चालणार आहे. तुम्ही या खेळाच्या पहिल्या इनिंग वर जज करू शकत नाही की जिंकेल कोण आणि हारेल कोण.
हो भूल केलाय, हुक केलाय, फटका बसलाय. तेजस पिंपल्स आहे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय आणि अवघड झेलला सोपा करतोय प्रतीक देवरे. याच्या अर्धशतकीय खेळीचा इथे अंत होतोय. ओटीयुडी जास्त चर्चा गमावल्या आहेत. पाहूयात दोघंही चांगल्या दर्जाचे खेळाडू आणि ते चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आडवी बॅट चालवायची होती. बॅट पासून चेंडूला दूर ठेवलाय. गुड लाईन पण त्या स्पॉट पर चेंडूने टप्पा घेतलाय. मात्र लाईक ब्रेक होतोय. थोडीशी जागा बदलवतोय. आउटसाइड ऑफ सम वेगळा प्रवास आणि त्या प्रवासाला पंचांनी इथे वाईट घोषित केलंय. एक अवांतर धाव येईल. पाहूयात तेजस सहा पुढचा बॉल शैलेश साठी. हो फक्त मनगटाचा वापर करा. झेंडा उभा केलाय. चेंडू उंच आहे. अक्षय पवार डाऊन टू द बॉल. तेजस पिंपल्स आहे ज्या मॅजिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती जादू त्यानं इथं दाखवली आहे आणि शैलेश ढिगोळ सारख्या आक्रमक फलंदाजाला संघाच्या डगआउट कडे पाठवलाय. दिशोय मॅन फ्रॉम नाशिक प्रशांत भवर खेळपट्टीवर दाखल होतोय. अव्यात अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत भवरला पाठवलंय हवेशी मैत्री करायला आणि हवे सोबत चेंडूला पाठवायला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या आतल्या कडेला ब्रश केलाय. लेगच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. मात्र तिथे आहे खेळाडू मानव काटे. चेंडूला उचलून अगदी योग्य वेगी योग्य वेळाने इथं फेकतोय. एका सिंगल 61 धावा धावफलकावर लागताय. अजून 3 चेंडू शिल्लक आहे. कंजूशी आणि चिकाटीनं गोलंदाजी करायला तेजस ओळखला जातो. मात्र आता आव्हान आहे इम्रान खान यांचं. इम्रान खान काल मात्र चेंडूवर दुश्मनी जाणं व्यक्त केली होती. आज मात्र पाहूयात कसा खेळ सादर केला जाईल. रुक्के मार असा डगआउट मधून आवाज आला होता.
त्यानंतर मात्र कदाचित तेजसने त्याचा प्लॅन चेंज केला आणि त्यानं स्किट करणारा वेगवान चेंडू हाताळला, बॅट पासून चेंडूला थोडस दूर ठेवलं आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हाही चेंडू निर्धाव आहे. इथून मात्र चेंडू शिल्लक राहत आहे 2 आणि धावफलकावर दाबाय 61. 61 कमबॅक केलंय. किरण खोबरेनं जो मार खाल्ला होता, किरण खोबरेला जे 32 धावा प्राप्त झाल्या होत्या त्याला अक्षयनं आणि तेजसनं कमबॅक करून दिलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. पाहूयात शरीराला ब्रश करत यष्टीरक्षकाच्या मागच्या भागात चेंडू जातोय. ते मात्र बाईची एक धाव आली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नात इथे रन आउट होतील. 62 धावा धावफलकावर आहेत. उरतोय शेवटचा बॉल. अंतिम चेंडू आपल्या भेटीला येतोय. चितलचा 3 षटकांचा खेळ ज्यावेळेस संपला होता ना, तर 3 षटकाच्या खेळांती मला वाटतं 52-53 धावा होत्या. परंतु त्यानंतर अक्षयने आणि तेजसने कमबॅक करून दिले. यालाच संघ म्हणतात, याला युनिटी म्हणतात, टीम यालाच म्हणतात. कारण आपण 11 खेळाडूंचा संघ बनवतो. आणि 62 वाईट साठी रिव्ह्यू आहे आणि वाईट साठीचा रिव्ह्यू इथे चेक केला जातोय. पाहूयात बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. वाईडला चॅलेंज केले जाते. पाहूयात हा वाईड आहे की नाही आहे. संघाबद्दल आपण चर्चा करत होतो. एखाद्या मोठ्या खेळाडूला मार बसला किंवा एखाद्या मोठ्या खेळाडूचा खेळ खराब झाला तर मग इतर खेळाडूंनी त्याची भर काढावी लागते. कारण संघातून शक्ती मिळते, संघातून एकी मिळते, संघातून प्रेम मिळतं, संघातून विजयाची खात्री मिळते. आणि संघ जर का एक राहिला तर कुठल्याही पर्वतावर चढता येतं आणि तो संघ एकत्र येऊन आपल्याला चांगला खेळ करताना दाखवता. येस, सेफ आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 62 धावा धावफलकावर आहेत. वेट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला. हाही प्रॉपर चढत नाहीये बॅटवर. ऑनसाइडच्या क्षेत्रात चेंडूला योग्य वेगानं फेकलं गेलंय. मात्र इथं एक धाव वाचवायची तर कुठल्याही बाजूनं फेकला तरी एक धाव वाचणार आहे याची खात्री आहे. चितळचा 63 धावा धावफलकावर आहे. मॅच रोमांचक पाहायला मिळेल मित्रांनो. एका बाजूने वाहणारी मॅच आता 50-50 समसमांतर पारडं झालंय. आता खरी मजा येणार आहे कारण आता इथे 64 हा अंक सेट झालाय. 64 रन्स आर रिक्वायर्ड. 30 चेंडू 64 धावा असं या मॅचचं समीकरण राहील. आणि पाहूयात 64 अंकाची लढाई आपल्या भेटीला येते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महामानव चषक 2025. आपण आता प्रेझेंटेशन टॉस का बॉस कक्षात जोडले जाणार आहोत. दुसरा सेमीफायनलचा सामना जो की रंगतोय. येस, दुसऱ्या सेमीफायनलचा सामना श्रावणी राजू डेअरी वर्सेस पंचशील सोयगाव या 2 संघांमधला सेमीफायनलचा सामना. सेकंड सेमीफायनल ऑफ द डे. आणि त्यासाठी दोघही संघांच्या कर्णधारांना कॉल आहे. नाणेफेकीच्या कक्षात यायचंय. नाणेफेकीच्या कक्षात यायचंय टीम पंचशील 11 सोयगाव आणि टीम श्रावणी राजू डेअरी. या दोघही संघांच्या कर्णधारांना हा नाणेफेकीचा शेवटचा कॉल आहे. टॉस का बॉस कक्षात जाऊयात आपण सौरभ राजपूत सर यांच्याकडे. चला, दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे, डीजे थोडासा गेन कमी करायचा आहे. चला, श्रावणी राजू डेअरी संघाचे कर्णधार प्रदीप गायकवाड आपल्यालाही विनंती, आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचंय. पंचशील सोयगाव 11 संघाचे कर्णधार येतात आहे. श्रावणी राजू डेअरी 11 कॅप्टन प्रदीप गायकवाड आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. श्रावणी राजू डेअरी. आजचा जर बघितला तर हा महाअंतिम दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक नाशिक जिल्ह्यातील एकमेव प्री एंट्रीची स्पर्धा जे मात्र तुम्ही बघत आहात. आणि आज मात्र या स्पर्धेचा अंतिम सोहळा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगवला जातोय. क्वार्टर फायनल्सचे जर बघितलं तर जे काही सामने आपण बघितले सकाळपासून आणि आता मात्र सेमीफायनलच्या दिशेने आपण वळतोय. नो डाऊट एक मोठा मॅच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे. पण यानंतर देखील एक बिग फाईट, टाईट फाईट पाहायला मिळणार आहे. एकीकडे पंचशील 11 सोयगाव, रविराज आहिरे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर नो डाऊट श्रावणी राजू डेअरी. श्रावणी राजू डेअरी संघ प्रतिनिधी यस प्रदीप भाऊ, नो वरीज. प्रदीप गायकवाड एक बिझी व्यक्तिमत्व ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड, बट नक्कीच ऍज टीम कॅप्टन म्हणून आहे.
बॉबी भाऊ किती ओव्हर येऊन जा बॉबी भाऊ किती ओव्हरचा 5 ओव्हरचा राहील मॅच ओके चला नाणेफेकीचा गोल मान्यवरांच्या हस्ते यस 20 मिनिटात 4 ओव्हर 20व्या मिनिटाला शेवटचं षटक ऑनच पाहिजे या गोष्टीची दक्षता घ्यायची चला कोण रवी यांचा कॉल राहील येस काटा इज द कॉल अँड इट्स काटा तर टॉस जिंकलाय 85-11 सोयगाव या संघाने रवी टॉस जिंकतात टॉस जिंकून काय निर्णय असणार आहे आम्ही फिल्डिंग करू आतापर्यंत जर बघितलं तर मला असं वाटतं तुमची टीम सर्वात ज्या टफ मॅचेस ज्या असतात जी बॅटल ऑफ क्लॅश ऑफ टायटन्स असते तीच खेळली आहे टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय संपूर्ण आतापर्यंतचा खेळ बघता असं कोणतं डिपार्टमेंट आहे जिथे मात्र तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे हॅलो आमची बॉलिंग थोडीशी आता एवढं चालू आहे त्याच्यात तो बॉलरला तर काय बेनिफिट तर नाहीच आहे काही तर बॅटिंग तर खूप बॅटिंग तर इझी आहे खूप शुभेच्छा असतील आपल्याला देखील तर ऑलमोस्ट दादा जर तुम्ही टॉस जिंकले असते तर तुमचा काय निर्णय होता ऑब्व्हियसली आम्ही फिल्डिंग घेतली असती कारण की पहिल्या दिवशी आम्ही तिन्ही मॅचेसला बॅटिंगच केलेली आणि या मॅचला पहिल्या मॅचला मी टॉस जिंकून फिल्डिंग केली आणि आम्ही रन चेस पण केले बघूया मॅच असतं टॉस काय मॅटर करत नाही तुमचा परफॉर्मन्स मॅटर करतो तुम्ही पहिले बॅटिंग घ्या की बॉलिंग घ्या तुमचा परफॉर्मन्स चांगला असला सगळं काही शक्य असतं मागच्या मॅच मध्ये एक हाय स्कोरिंग रनचेस तुम्ही केला या मॅच मध्ये किती अपेक्षा ठेवावी 5 ओव्हरमध्ये प्रयत्न करू सर आम्ही मॅक्झिमम रन करायचा 80+ मिनिमम शुभेच्छा असतील आपल्याला तर टॉस जिंकला इथे 85-11 सोयगाव या संघाने आणि टॉस जिंकून घेतलाय गोलंदाजी करायचा निर्णय तर बघूया दुसऱ्या डावाचा खेळ पहिल्या सेमीफायनलचा मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे तर जसा पुढचा खेळ सुरू होईल आपल्यासोबत जुळतील आमचे साथी समालोचक मित्र अक्षय पांडव सर आणि त्यांच्या सोबतीला आज जर बघितलं तर अजय गरज सर ओल्ड यू कॉम्बॉक्स थँक्यू धन्यवाद सध्या मॅच कडे जाऊया एक महत्वपूर्ण सामना आहे कोण इथे विजयी होईल आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचेल ते आपल्याला बघायचंय आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ कोण त्याकरताची ही महत्वाची लढत जी मैदानाच्या आतमध्ये होती पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर जर आपण पाहिली तर 63 धावा लागल्या 64 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि या 64 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज दर्शन सज्ज होतोय जय त्याच्या साथीने गोलंदाजीच्या ट्रॅकवर किरण शिर्के जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय पहिला बॉल चांगला वेग या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला टप्पा खाल्यानंतर बॉल प्रतीकच्या हातामध्ये जाऊन लपला मात्र त्यानंतर प्रतीकनं तो बॉल तसाच पकडून ठेवला कारण एक फेअर बॉल ते त्याला अपेक्षित होतं आणि तेच तिथे आपल्याला पाहायला मिळाला एक निर्धाव चेंडू हा तिथे निर्धाव स्वरूपानं निघालाय पुढचा बॉल यावेळेस मात्र वाईड यॉर्कर त्याचा प्रयत्न होता आणि तिथे बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लपलाय फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका पहिला हादरा खेळाडू बाद आजाद 11 हालांकि ये टोटल तो अच्छा है इसमें कोई संदेह नहीं है लेकिन शायद और ज्यादा एक्सपेक्ट किए जा रहे थे निश्चित तिथे एक मोठ्या टोटलची आशंका होती तसंच मनसुबा ठेवून बॅटिंग केली होती चांगली बॅटिंग प्रतीक देवरे
शांत होता खूप दिवसापासून, मात्र आज ती चुप्पी तोडली आहे ज्या पद्धतीने त्यानं बॅटिंग केली. उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर मानव काटे वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये आलाय. दर्शन या डावामध्ये फेल ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. किरण टॉस बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षक घेतोय तिथे बॉलवर जोपर्यंत उचललं गेलं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. डावाची सुरुवात धावफलकाचा श्री गणेशचा तो इथे झालाय. पहिली 1 रन जी धावफलकावर जोडली गेली आहे. षटकातील 3 चेंडूचा खेळ 1-1 अशी स्थिती आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना लगभग 13 के करीब का आस्किंग रन रेट है पारी की शुरुआत से, लेकिन शुरुआत थोड़ी निराशाजनक रही है. किरण शिर्के बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए किरण आज शामिल किए गए हैं टीम में. इससे पहले जो मैचेस उन्होंने खेले थे ग्रुप मैचेस वहां पर वो नहीं थे, लेकिन सही समय पर उनका टीम में इंक्लूजन और उन्होंने प्रभावित किया है. पिछले मैच में क्वार्टर फाइनल में भी जबरदस्त गेंदबाजी रही थी किरण शिर्के की. यावेळेस हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा तो फुल ठरवलाय, कारण चांगलं बॅकअप चांगली फिल्डिंग तिथे फ्लाइंग स्लीप माफ करा शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहायला मिळतोय. डॉट गेंदे खेलने से परहेज करना होगा बल्लेबाजों को. ऐसा भी जरूरी नहीं कि आप केवल चौके छक्के लगाकर ही रन्स बना सकते हो. यहाँ पर सिंगल डबल्स भी उतने ही महत्वपूर्ण है. बीच बीच में बाउंड्रीज आती रहेंगी और जो कि यहाँ पर उतना मुश्किल भी नहीं लगता है. लेकिन यदि आप डॉट गेंदे खेलते हो तो फिर एक अलग प्रकार का प्रेशर बनता है और दबाव में गलतियां होती है, दबाव में विकेट जाते हैं. निश्चित इथे चेसिंग मध्ये त्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. इथे लोवर फुल टॉस होता ऑन साइडला फटका तर खेळलाय, मात्र सीमारेषेची भ्रमंती त्या चेंडूला करू दिले जाणार नाही. खूप चांगली पेट्रोलिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे गोलंदाजानं आपल्या नावावर केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये त्यांना 2 धावा देताना एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर केली आहे. और पावर प्ले के स्पेशलिस्ट गेंदबाज है, खासतौर पर किरण शिर्के नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. ज्यादा लंबे ऊंचे कद के नहीं है, लेकिन अच्छा बॉलिंग रनअप, बहुत अच्छे रिदम में नजर आते हैं जब वो भागते हैं. उनकी गेंदबाजी देखने का एक अलग प्रकार का मजा होता है और अच्छी खासी गति भी प्रदान करते हैं गेंद को. यावेळेस बॉल तिथे जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा विकेटच्या मागे आवाज आला होता हलका. तिथे विकेटच्या मागे बॉल कॅरी झाला नाही. एक निर्धाव चेंडू आलाय तेही तेवढंच महत्वाचं आहे. बॉलिंग ऍक्शन बद्दल तुम्ही बोललात, अगदी अप्रतिम गोलंदाजीचे ऍक्शन आहे लेदर क्रिकेटमध्ये. या पद्धतीच्या गोलंदाजीचे ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. तुर्तास जर आपण पाहिलं तर 24 बॉल 62 ची गरज आहे. मॅचला पहिल्या ओव्हरमध्ये मोठं केलंय. फलंदाजी करताना शेवटच्या काही ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या, मात्र गोलंदाजी करताना मॅचला मोठा करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं नक्की केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि त्यामुळे आता येणारे 24 बॉल त्यामध्ये विजयाकरता 62 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावर लावायची आहे. त्यामुळे इथनं आता आक्रमकता, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण 15.50 अजय सर जरी हवा असली तरी सोपं नाहीये. जी हाँ, बहुत बड़ा मुकाबला है. क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल्स, फाइनल, ये बहुत बड़े मैचेस रहते हैं. हालांकि हर कोई मैच बड़ा ही रहता है आपके लिए जब आप मैदान में खेलने के लिए उतरते हो, लेकिन जरूर डायमेंशंस थोड़े से बदल जाते हैं जब आप क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल्स की तरफ रुख करते हो. तो उसको देखते हुए मुझे लगता है कि बल्लेबाजों पर दबाव रहेगा. 2 ही रन आए हैं पहले ओवर में. गेंदबाजी के लिए इस समय अल्ताफ तैयार होते हुए, एक और बेहतरीन गेंदबाज, लंबे ऊंचे कद के, मजबूत कदकाठी के, दाहिने हाथ के तेज बॉलर अल्ताफ तैयार होते हुए. 4 ओवर में 62 रन. कैलकुलेशन बहुत महत्वपूर्ण रहेगा यहाँ पर बल्लेबाजों का. कम से कम 2 बड़े हिट्स हर ओवर में, और उसके अलावा मेक श्योर करना पड़ेगा कि वो डॉट गेंदे ना खेले. अल्ताफ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि कॅल्क्युलेशन ज्याचा तुम्ही उल्लेख केला, प्रत्येक ओव्हरमध्ये 2 षटकार ते तुम्हाला खेचावे लागतील आणि 2 षटकार खेचून तुम्हाला सिंगल डबल त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. अल्ताफचा हा बॉल तिथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा असं म्हणायला हरकत नाही. एक चांगला कॅच विकेटच्या मागे, विकेट मिळते, माघारी परतावं लागेल. स्ट्रगल मैदानामध्ये सुरू होता आणि हा स्ट्रगल विकेटनं समाप्त झाला असं म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तिथे जर आपण पाहिला तर हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा ठेवला गेला होता, मात्र तो फुल ठरलाय. आते ही पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए इनसाइड एज लगी थी, वहां पर थोड़ी सी गेंद अंदर की तरफ जरूर आई थी, लेकिन टप्पा बढ़ने के बाद आप देखिए बैट्समैन ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद को ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे थे. तो स्ट्रोक सिलेक्शन उतना सटीक नहीं था और बाउंस उतना नहीं था जितना बैट्समैन उम्मीद कर रहे थे. उनकी अपेक्षाकृत थोड़ा सा कम बाउंस था इस गेंद में. बहुत अच्छा कैच विकेट कीपर द्वारा, लो कैच था, कोई गलती नहीं की विकेट कीपर ने, और अल्ताफ के खाते में पहली गेंद पर विकेट.
निश्चित खिचून मारायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरनं बॉलला मिड विकेट कडे न्यायचं होतं आणि हवेचा जो वेग आहे ना त्याचा फायदा घ्यायचा होता. त्यामुळे ही चुकी झालेली पाहायला मिळाली. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि मग प्रतीक देवरे विकेटच्या मागे अगदी चांगली कामगिरी करतोय. असं होतं ना अजय सर, एखाद्या खेळाडूचा परफॉर्म त्या मॅच मध्ये झाला ना मग सर्वकडे तुम्हाला तोच पाहायला मिळतो. मग तो झेलच्या खाली असेल, चांगल्या थ्रोच्या माध्यमातून असेल. होतं खूप वेळा, बहुतांश वेळा आपण समालोचन करताना या गोष्टी लक्षात येतात की चेंडू मग त्याच व्यक्तीचा पाठलाग करतो ज्यानं त्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्म केलाय. आणि या मॅच मध्ये तेच चित्र आहे. विकेटच्या मागे प्रतीककडनं एक चांगला कॅच, विकेट मिळाली आहे. खेळाडू बाद 2-2 अशी स्थिती आहे सध्या 1.1 नंतर. बॉल यावेळेस तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बघा ही चुकी होतीये, ही चुकी होतीये. खूप सोपं किंवा हलक्यामध्ये घेतलं जातंय असं वाटू लागलंय. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये ज्यानं हलक्यात घेतलं त्याचा परफेक्ट कार्यक्रम झालेला आपण खूप वेळा पाहिलाय. तसाच एखादा कार्यक्रम इथेही होऊ शकतो. देखिए मैच पर मजबूत पकड़ बनाने का एक अच्छा मौका है आजाद 11 के पास, लेकिन इस तरह की गलतियां होंगी तो फिर वो पकड़ जो मजबूत बनती हुई नजर आ रही है वो ढीली हो सकती है. मी म्हटलं ना जिथे मोठ्या फटक्याची आशंका होती आणि आला. बघा हलक्यामध्ये घेतलं तर परफेक्ट कार्यक्रम होतो आणि इथे या आधीच्या बॉलवर क्षेत्ररक्षक अगदी आरामात तिथे रन बहाल करत होते आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय एक मोठा तडाखा, षटकार. अनेकडे पोहोचला होता बॉल पर्यंत. अखेरच्या क्षणी तो बॉल हातातनं निसटला आणि त्यावर 2 धावा आल्या. ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 12, 4 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 रन्स आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे, उडवलंय आणि फेकून दिलंय लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. संघर्षाचा शंखनाद तो मैदानाच्या आतनं सुरू झालाय. हा संघर्षमय स्ट्रोक, षटकार. पलटवार शुरू हो चुका है योगेश पवार द्वारा. पवार का पावर मैदान के अंदर देखने को मिल रहा है. अपने लंबे हाथ दिखाते हुए, लॉन्ग हैंडल का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए, लॉन्ग लीवर्स का सही इस्तेमाल और ताकत झोंकते हुए स्ट्रोक में 2 छक्के जड़ चुके इस ओवर में. और अब लग रहा है कि दोनों तरफ से संघर्ष हो रहा है. नहीं तो पहले ओवर में तो बहुत नाजुक अवस्था थी बल्लेबाजों की, एक ज्यादा रन्स आए नहीं थे. इस ओवर में शुरुआत उतनी अच्छी नहीं थी क्योंकि विकेट गिरा था, लेकिन उसके बाद वो जो सिंगल डबल में कन्वर्ट हुआ है वही भारी पड़ रहा है कहीं ना कहीं आजाद 11 को. स्कोर इस समय 18, 2 विकेटों के नुकसान पर. यावेळेस चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये. लॉंग ऑफ खाली होता त्यामुळे त्याची कामगिरी ती उल्लेखनीय होणं गरजेचं होतं आणि इथे बॉलला स्टॉप केलं. 1च्या मदतीने 19 रन्स, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. असं वाटत होतं पहिल्या ओव्हरमध्ये की मॅचवर कुरघोडी होतीये, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने थोडीशी हाराकेरी केली आणि त्या हाराकेरीचा फायदा झाला. ती एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाल्याचा फायदा. त्यानंतर 2 गगनचुंबी षटकार आले आणि त्यामुळे पहिल्या 2 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 19 लागले. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता प्रतिषटक 15, या सरासरीनं 45 धावा तुम्हाला विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. सोपं अजूनही नाहीये अजय सर. इथनं चांगली फलंदाजी, प्रत्येक ओव्हरमध्ये 2 षटकार ज्याचा आपण उल्लेख केला होता या आधीच्या ओव्हरमध्ये. अगदी तेच काम तुम्हाला इथनं सुरू ठेवावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके जर आले तर हे आव्हान खूप दूर आहे असं मला वाटत नाही. और बल्लेबाजों के भी मन में वही कैलकुलेशन चल रहा है मेरे ख्याल से. योगेश ने पिछले ओवर में 2 छक्के जड़े, मानव काटे भी मेरे ख्याल से इस ओवर में कोशिश करेंगे यदि उनको स्ट्राइक मिलता है तो. फिलहाल स्ट्राइक योगेश के पास ही है, तो उनके मन में ये बात क्लियर है कि 2 बड़े हिट्स जड़ने हैं. 15 रन, 15-16 रन आसानी से फिर आ सकते हैं. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए किरण शिर्के. किरण का ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट है. 5-5 ओवर का मैच है. एक ही गेंदबाज ऐसा हो सकता है जो 2 ओव्हर्स कर सकता है. किरण शिर्के चांगली गोलंदाजी केली आणि योगेशांना त्याच्याकडे काबिलियत, कुवत आहे. तो 2 मोठे फटके सहजतेने एका ओव्हरमध्ये खेळू शकतो आणि
या ओव्हरमध्ये 2 नाही पण 1 जरी मोठा फटका आला तर मॅच क्लोज जाईल, यामध्ये कुठलाही संदेह नाहीये. पुढचा बॉल, इथे चांगला चेंडू आहे, वेध घेतला होता यष्ट्यांचा. इथे प्लमची विकेट नाही आहे त्यामुळे पंचांकडे हात गेला नाही. मात्र पिचिंग जर आपण पाहिली तर तिथे इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफस्टम होता. ते पंच दर्शवत आहेत की या बॉलचा इम्पॅक्ट जो आहे तो ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता आणि त्यामुळे नाकारलं गेलं असतं. मात्र बॉल तो गुणवत्तापूर्ण होता. 1 डॉट बॉल आलाय. जबरदस्त गेंद थी है. किरण की जो रफ्तार है उसने सभी को प्रभावित किया है, लेकिन रफ्तार के साथ साथ उनकी जो दिशा है, उनके गेंद का जो टप्पा है वो काबिले तारीफ है. हाथ खोलने के लिए ज्यादा जगह देते ही नहीं है बैट्समैन को. किरण एक बार फिर से इथे मात्र उडवलाय बॉलला, फेकून दिलाय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. प्रेक्षकांचं मनोरंजन आज मात्र पुरेपूर होत असताना पाहायला मिळतंय. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. षटकार. जी हाँ, आसमान में तो बादल छाए हुए हैं, बारिश तो नहीं हो रही है, लेकिन छक्कों की मूसलाधार बारिश पूरे महामानव चषक में हुई है. स्टंप्स की तरफ आती हुई ये लेन डिलीवरी थी, पिकअप शॉट, बहुत ही बेहतरीन टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए. योगेश पवार इज ऑन फायर. पुन्हा एकदा योगेश अण्णाच्या बॅट मधनं बॉल चाललाय सीमा रेषा पार, गगनचुंबी स्ट्रोक. षटकार. 6. आज योगेश अण्णा नावाचं वादळ आलंय असं म्हणायला हरकत नाहीये. गजब की बैटिंग करते हुए योगेश पवार. इस बार तो बहुत ही ढीली गेंद थी, इसकी उम्मीद होती ही नहीं है किरण जब गेंदबाजी करते हैं, लेकिन जब अच्छी लेन पर गेंद रखते हुए आप गेंद करते हो, वहां पर छक्का जड़ता है तो फिर थोड़ा सा दबाव तो आ ही जाता है. और गेंदबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, कितना भी शातिर, कितना भी अनुभवी क्यों ना हो, जब बड़ा हिट आता है तो फिर दबाव महसूस करता ही है. बैक टू बैक सिक्सेस. अंडर प्रेशर चुका होतात आणि त्याच प्रेशर मध्ये इथे चुका होत असताना 31-2 अशी स्थिती आहे. मॅचचे चित्र सध्या बदललेलं आपण पाहतोय. चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बेट केलंय. या स्पर्धेत जर आपण पाहिलं ना तर अजय सर खूप जास्त प्रमाणात पिकअप शॉट ते पाहायला मिळाले. जेव्हा ही लेन डिलिव्हरी झाली त्यावर आघात ते होत असताना पाहायला मिळाले. हालांकि मैंने बहुत से टूर्नामेंट कवर किए, आपने भी किए होंगे, लेकिन एक और स्ट्रोक है जो मैंने बहुत ज्यादा बार बल्लेबाजों को खेलते हुए देखा, वो है हेलीकॉप्टर. इस टूर्नामेंट में इतने हेलीकॉप्टर्स देखे हैं कि शायद जितने हेलीकॉप्टर आपको मतलब हेलीकॉप्टर तो नहीं लेकिन एयरपोर्ट पर आपको उतने प्लेन भी नजर नहीं आएंगे. इस बार ड्राइव कर दिया है ऑन साइड में, फील्डर मौजूद है डीप मिड विकेट पर. हल्का सा फंबल, ये गलती भी भारी पड़ सकती है. लीजिए दूसरा रन तुरंत कंप्लीट करते हुए बल्लेबाज. रन बनाने का कोई भी मौका नहीं चूकना चाहते दोनों बैट्समैन. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन. यहां से और 31 रनों की आवश्यकता. 19 गेंदे शेष, सॉरी 13 गेंदे शेष. निश्चित महामानव चषक मध्ये हेलिकॉप्टरचे ट्रॅफिक झाली असं म्हणायला हरकत नाही. अगदी एवढे हेलिकॉप्टर उडवलेत मैदानामध्ये सातत्यानं. पुढचा बॉल, इथे उडवला बॉलला पुन्हा एकदा उंच हवेतनं. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती, कारण तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल मध्ये 31 वर बॅटिंग करत असताना योगेशांना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही विकेट या डावामधली सर्वात महत्वाची विकेट आहे, कारण जो फलंदाज सेट झाला होता, ज्याने 31 धावा 10 बॉल मध्ये कुठून काढल्या होत्या, तो आणखी थोडा काळ जर विकेट उभा राहिला असता तर मॅचचं चित्र खूप लवकर आपल्या बाजूने करता आलं असतं. देखिए इससे पहले भी इस तरह से उन्होंने अक्रॉस द लाइन खेलते हुए मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ा था, लेकिन इस बार टाइमिंग उतनी सटीक नहीं थी, बल्ले की हल्की सी ऊपर लगी थी और वही वजह रही कि ऊंचाई ज्यादा प्राप्त की उस गेंद ने. मिड विकेट पर अच्छा कैच. 33 पर तीसरा झटका. अच्छी पारी खेली है इस मैच में, अपनी टीम को वापस लाया है पूरी तरह से बल्लेबाज योगेश पवार. 33 पर 3 ओवर की समाप्ति. 12 गेंदों का खेल बाकी है और 12 गेंदों में फाइनल में पहुंचने के लिए जय मल्हार 11 को चाहिए 31 रन. कांटे की टक्कर है, नेक टू नेक फाइट ये अभी भी मानी जा सकती है. भले ही 31 रन चाहिए, 12 गेंदें शेष है, लेकिन 7 विकेट्स अभी भी बचे हुए हैं. किरण खोबरे नए बल्लेबाज के रूप में, मानव काटे अभी भी क्रीज पर मौजूद है और मानव भी एक अच्छी विस्फोटक पारी इससे पहले खेल चुके इस टूर्नामेंट में. एक मैच में मैन ऑफ द मैच रहे थे. ड्रिंक्स इस समय मैदान में. इसके बाद सेकंड सेमीफाइनल देखना मत भूलिएगा. पंचशील 11 सोईगांव बनाम श्रावणी राजू टेरी. पंचशील 11 ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है सेकंड सेमीफाइनल मैच में. कप्तान रविराज आहिरे ने
कौन बनेगा विजेता। अक्षय सर, अब 4 ही टीमें बची है इस कॉन्टेस्ट में। 16 टीमों ने पार्टिसिपेट किया था। पहले लीग मैचेस हमने देखे, 4-4 टीमों के 4 ग्रुप हमने देखे और ग्रुप मैचेस में भी ढेर सारे रन्स बने। लेकिन उसके बावजूद भी हम देखें तो कुछ ऐसे गेंदबाज जिन्होंने हमें काफी प्रभावित किया। मुझे वो मुस्तफा याद आते हैं जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की। अक्षय पवार को हमने देखा है जिन्होंने इस मैच में भी अच्छी गेंदबाजी की। किरण खोबरे के लिए भी टूर्नामेंट उतना बुरा नहीं किया, हालांकि इस मैच में उतनी अच्छी गेंदबाजी नहीं हुई। और मुझे लगता है कि जो गेंदबाजी में उन्होंने गंवाया है वो इस मैच में वो बल्लेबाजी में प्राप्त कर सकते हैं, वापस अपनी तरफ खींच कर ला सकते हैं, क्योंकि अभी भी 12 गेंदों में 31 चाहिए। अभी क्रीज पर पहुंचे हैं। और गेंदबाजी में हमने अक्षय राजपर को भी देखा, बहुत अच्छी गेंदबाजी की उन्होंने। निश्चित डावखुरे हाताचे गोलंदाज जे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, त्यामध्ये एक नाव आज अराफ ऍड झालंय, जे अराफनं 2 षटकांचं जे स्पेल टाकलं होतं, अगदी त्याची गोलंदाजी लाजवाब राहिली होती। किरण खोबरे जे त्यानं दिलंय ते त्याला वसूल करण्याची संधी आहे। 2 षटकं आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 31 या धावसंख्येची गरज, जे त्यानं खर्च केलंय ते वसूलण्याची इथे संधी आहे त्याला। गेंदबाजी में परिवर्तन, आकाश के हाथ में गेंद थमा दी गई है और आकाश के कंधों पर बड़ी जिम्मेदारी है। मैच का पेनल्टीमेट ओवर शुरू होने जा रहा है। एक ऐसा ओवर होता है जहां पर मैच की दशा और दिशा कई बार तय होती हुई नजर आती है। चलिए, समय का ख्याल रखना है प्लीज। सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आकाश, पहिलाच बॉल आपटून टाकला होता, खांद्याचा वापर केला होता। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते। पहिलाच बॉल तिथे बाउन्सरचा प्रयत्न होता। देखना है डीआरएस की मांग की जा रही है, शायद अंपायर की तरफ से कंफर्मेशन जरूर आएगा यदि डीआरएस लेना चाहते हैं तो। ऑन फील्ड अंपायर ने वाइड घोषित किया है और अंपायर के जो निर्णय है उसका स्वीकार भी कर लिया गया है, तो डीआरएस की मांग नहीं की गई है। अब 12 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है फाइनल में पहुंचने के लिए जय मल्हार 11 को। जय मल्हार 11 वर्सेस आजाद 11 चालीसगांव, पहला सेमीफाइनल मुकाबला इस समय महामानव चषक 2025 मालेगांव में। निश्चित कोण इथनं फायनल मध्ये जाऊन पोहोचेल ते आपल्याला बघायचंय। इथे चांगला फटका स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं एक सिंगल, ज्यानं स्ट्राईक रोटेट केली आहे। एक रन त्याही महत्वाचे आहेत, कारण तुमच्याकडनं जर 1-2 मोठे फटके आले तर या एक रन तुम्हाला जी धावगती गरजेची आहे 15 प्रत्येक ओव्हर त्यापर्यंत जाऊन पोहोचता येऊ शकतं। त्यामुळे सिंगल डबल्स त्या खूप महत्वाच्या आहेत। अब 11 गेंदे और 29 रन, यह है समीकरण। मैच में काफी रोमांच है। अगली गेंद लेकर गेंदबाज आकाश, शॉट बॉल सामने हैमट कर दिया है। व्हाट अ ग्रेट शॉट, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन। अप्रतिम अप्रतिम चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला। आपल्या ताकदीचा वापर केला होता, समोरच्या बाजूने लॉंग ऑफ मध्ये षटकार खेचायचा होता आणि हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे। अप्रतिम अप्रतिम छातीच्या जवळपास बॉल होता आणि तिथे खूप अप्रतिम त्यानं हा बॉल षटकारामध्ये कन्वर्ट केलाय। यावरनं आपण किरण त्याची गुणवत्ता ती आपल्या लक्षात येईल। ज्या पद्धतीने त्यानं हा फटका खेळला अगदी काबिले तारीफ होता, लाजवाब होता। फोर्स किया था बैकफुट पर जाकर, और इसके लिए आपके पास ताकत होनी चाहिए, आपकी कलाइया मजबूत होनी चाहिए। वो मजबूत कलाइया और मजबूत स्ट्रोक यहाँ पर निकला है किरण खोबरे के बल्ले से। यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, बॉल जस्ट शॉट असं म्हणू शकतो। झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा कठीण होता, कारण या पद्धतीचे झेल घेताना दुखापत होण्याच्या शक्यता असतात। थोडासा खाली होता, प्रतीकने योग्य निर्णय घेतला बॉलला स्टॉप करण्याचा, कारण एक रन इथनं इम्पॉर्टंट आहे। जर एक रन वाचवली तर षटकार येऊनही तुम्ही ते षटक तुमच्या फेवरनं करून घेऊ शकता आणि त्यामुळे तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय। 3 बॉल या ओव्हरमधले आतापर्यंत कंप्लीट झालेत, 41 धावा दाखल कव्हर आहेत। इथनं फटकेबाजी अशीच सुरू ठेवावी लागेल, कारण लक्ष ते तुमच्या समोरचं थोडं मोठं आहे। खाली राहिला बॉल, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। फलंदाजाला बीट करत असताना एक सबमरीन बॉल अजय सर पाहायला मिळालाय। बल्लेबाज से थोड़ा दूर रखा था और थोड़ी सी मूवमेंट और बाउंस कम रहा है। आज हमने देखा ये 5वें दिन का विकेट है। आज कई बार ऐसा हुआ है कि गेंदें थोड़ी सी नीचे रही है, हालांकि हर बार तो नहीं होता है। अभी भी विकेट बल्लेबाजी के लिए मैं मानता हूं कि बहुत ही अच्छा है, साजगार विकेट है बैट्समैन के लिए, लेकिन जरूर कुछ मौकों पर ऐसे जब गेंद नीचे रहती है तो फिर आप बल्लेबाज को भी ज्यादा दोष नहीं दे सकते हो। अब 8 गेंदें शेष है, 23 रनों की अभी भी जरूरत है मैच को जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए जय मल्हार 11 को। निश्चित इथनं चांगला खेळ दाखवावा लागेल। जे मी याआधी उल्लेख केला होता की हे निर्धाव बॉल त्या षटकार आल्यानंतर ही या ओव्हरला फिल्डिंग करणारी टीम आपल्या बाजूने खेचू शकते।
आणि ते चित्र आहे. मात्र या दरम्यान किरणनं बॉलला उडवलंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्यानं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले खरे, मात्र बॉल तिथे त्याला टाटा बाय बाय म्हणत निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. दबाव बनता जा रहा था बल्लेबाज पर, क्योंकि 2 लगातार डॉट गेंदें खेल चुके थे, लेकिन इस बार मौका दिया गेंदबाज ने. शॉर्ट पिच गेंद, पटकी हुई गेंद थी, समय मिला बैट्समैन को और खींच के मारा है. मिड विकेट बाउंड्री पर फील्डर मौजूद जरूर थे, लेकिन उनको क्लियर करते हुए जस्ट ओवर द हेड ऑफ द फील्डर. दूसरा छक्का. 2 छक्कों की जो बात हो रही थी वो 2 सिक्सेस आ चुके इस ओवर में भी. पिछले ओवर में भी 2 छक्के आए थे. मैच बिल्कुल बराबरी का है. 7 गेंदें शेष, 17 रनों की जरूरत. हा बॉल खूप निर्णायक आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर काय किरण खोबरेकडनं रिस्क घेतली जाईल. एखादा मोठा फटका इथे जर आला तर मॅच डायरेक्ट त्यांच्या आटोक्यामध्ये येईल. यावेळेस मात्र चांगला बॉल, खोलो डब्याचा चेंडू होता डाऊन द ग्राउंड. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. या चुकीचं भुगतान त्याला एकट्याला नाही, संपूर्ण टीमला करावं लागेल. कारण मॅच आता जर आपण पाहिलं तर ती बॅलन्स स्थितीमध्ये आली आहे. 50-50% दोन्ही बाजूने ही मॅच झुकत असताना पाहायला मिळतीये. हे बघा तुम्हाला दाखवलं जातं अगदी लूज क्षेत्ररक्षण, आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ओव्हर नंतर धावफलकावर 51 धावा. शेवटचे 6 बॉल विजया करतात 13 धावसंख्येची गरज. पिछले 2 ओवर्स में बल्लेबाजी हावी रही है गेंदबाजी पर, क्योंकि 3 ओवर्स में एक समय 45 रन चाहिए थे, लेकिन पिछले 2 ओवर्स में 32 रन बल्लेबाजों ने बनाए हैं. मोमेंटम इस समय कहीं ना कहीं बैटिंग करने वाली टीम के पास है, अर्थात जय मल्हार 11 के पास. लेकिन अब एक अलग गेंदबाज आएंगे आखिरी ओवर के लिए. एक नए गेंदबाज आएंगे और नए सिरे से इस अंतिम ओवर की शुरुआत होने वाली है. तो क्रिकेट अलग अलग तरीके से खेला जाता है और काफी अलग प्रकार के अलग अलग रंग देखने को मिलते हैं. वो जो कहते हैं ना कि अलग अलग खिलाड़ी अलग अलग टीमों के विरुद्ध, अलग अलग टीमें अलग अलग टीमों के विरुद्ध अलग अलग रणनीतियां बनाती है. इसी का नाम है क्रिकेट. लेकिन खाली रणनीतियां बनाने से भी कुछ होता नहीं है, आपको उन रणनीतियों पर अमल भी करना होता है. तो प्लान्स तो हर कोई बना लेता है, लेकिन एग्जीक्यूट करना हर किसी के बस की बात नहीं होती है. 6 गेंदें शेष है, 13 रन चाहिए. मैच ऑन. खूप प्लॅन बनवले जातात, मात्र प्रत्येक प्लॅन यशस्वी होतोच असं नाहीये. तुमचा जर ए प्लॅन तिथे खराब झालाय तर मग प्लॅन बी तो तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. इथे जर आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली होती, मात्र त्यानंतर गोलंदाजांचं वस्त्रहरण केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या विरोधामध्ये आक्रमकता दाखवली गेली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मग तिथे आता प्लॅन बी चा वापर करावा लागेल. काय रणनीती असेल शेवटच्या षटकाची ती आपल्याला इथे बघायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे जरूर केला जातोय, कारण सातत्यानं फिल्डिंग मधल्या ज्या चुका झाल्या ना त्या चुका इथे कुठेतरी महागड्या पडतायत असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण सुरुवातीला ती एक मिसफील्ड झाली होती जिथे एकही रन नव्हते, तिथे 2 गेल्या आणि त्या 2 नंतर जी मॅच चालू झाली ना ती मॅच आता रडकुंडीला आणून सोडलंय असं म्हणायला हरकत नाही इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. जी हाँ, उसके बाद योगेश पवार का जलवा देखने को मिला था. उन्होंने बहुत अच्छी पारी खेली, मोमेंटम दिलाया आने वाले बल्लेबाजों के लिए, और उसी मोमेंटम को बरकरार रखते हुए किरण खोबरे. लेकिन इस समय स्ट्राइक मानव कांटे के पास, 2 पर बैटिंग करते हुए 16 पर है किरण खोबरे. गेंदबाजी के लिए दादूलाल. 6 गेंदे 13 रन. चलिए, समय का ख्याल रखना है प्लीज, बहुत अधिक समय आप खर्च नहीं कर सकते हो. दादूलाल त्याच्यावर आता सर्वांच्या नजरा आहेत. समोर मानव काटे त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दादूलाल आणि मानव काटे या दोघांमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होतोय. चांगला बॉल मात्र तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षकाची पुढच्या एकदा सत्व परीक्षा होती आणि यावेळेस त्या परीक्षेत तो पास झाला. बॉलला स्टॉप केलाय. इससे पहले भी पिछले ओवर की अंतिम गेंद उसी दिशा में वहां से चौका चला गया था. वो गेंद खराब नहीं थी, लेकिन वहां पर फील्डिंग में जो एफर्ट्स चाहिए थे वो देखने को नहीं मिले थे. लेकिन इस बार 100% कमिटमेंट और आपकी बार चौका बचाया गया है. पहली गेंद पर सिंगल, कश्मकश बढ़ती हुई. गेंद और बल्ले के बीच का ये जबरदस्त घमासान है. महामानव चषक 2025 मालेगांव. 5 गेंदे 12 रन. 5 बॉल 12 रनची गरज आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, आडव्या पट्ट्याचा वापर केला होता. तिथे क्षेत्ररक्षण गचाळ आहे. अजूनही त्या क्षेत्ररक्षकाची जागा तीच आहे आणि तिथे सातत्यानं शैलेश रन्स खर्च करतोय आणि या खर्च होणारे रन्स इथे किरणने 1 घेतली तो विषय वेगळा होता, मात्र इथे 2 रनची संधी होती.
4 गेंदों में अब 10 रन चाहिए, रन संख्या 54 पर पहुंच चुकी है। पिछला मैच आपको याद होगा, अंतिम गेंद तक संघर्ष देखने को मिला था। जैसे जैसे टूर्नामेंट अंतिम पड़ाव की तरफ बढ़ रहा है ना, टूर्नामेंट ने गियर्स चेंज कर दिए हैं, अब टॉप गियर में चल रहा है महामानव कप 2025। या आधीच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना जे पाहणं राहून गेलं होतं ना, मला वाटतं कदाचित या मॅच मध्ये ते प्रेक्षकांना पाहायला मिळेल सुपर ओव्हर. त्या दिशेनं ही मॅच कुठेतरी जाऊ शकते असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. अगली गेंद लेकर दादूलाल, यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल महत्वाचा आहे. हे बघा काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, सातत्यपूर्ण खराब ढिसाळ. या क्षेत्ररक्षकाला आणखी काय म्हणावं. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे, क्लोज कॉल आहे. मात्र तर नंतर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक इन, तिथे बोट वर गेलंय, मात्र वर काय झालंय त्याचा विचार केला जाईल. पहिला रन जो कंप्लीट करत असताना नेमकं काय घडलंय तिथे, दूसरा रन कंप्लीट करत असताना देखिए 2 रन तो कंप्लीट है, 2 रन कंप्लीट है। तीसरे के लिए पहले अपील हुई थी, वहां पर स्ट्राइकर से इन पर वहां पर चेक किया जाएगा। यदि वहां पर नॉट आउट है तो चौथे के लिए तो रन आउट हो ही चुके हैं, ऑन फील्ड अंपायर ने रन आउट घोषित किया है, लेकिन तीसरा रन चेक किया जाएगा। वहां पर टीवी अंपायर की मदद ली गई है, लेकिन वैसे रन तो एक भी नहीं होना चाहिए था, यहाँ पर विकेट वैसे भी मिलना चाहिए था कैच के रूप में। बैट्समैन को रुकना है, देखना है कि आउट कौन हुआ है। बहुत ही क्रूशियल डिसीजन है ये, एक एक रन इंपॉर्टेंट है, लेकिन मुझे लगता है कि यदि आजाद 11 इस सेमीफाइनल मैच को हार गए तो फिर सबसे बड़ा कारण उनका क्षेत्ररक्षण रहेगा। मैच समाप्त नहीं हुआ है, लेकिन यदि ऐसा होता है तो फिर जरूर वहां पर तो चर्चा होने ही वाली है। टीवी अंपायर जरूर थोड़ा सा वक्त लेंगे यहां पर, क्योंकि बहुत ही नाजुक स्थिति में आ गया है ये। अमोल डुबे, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा इथे आहेत. संधी या स्पर्धेमध्ये तेवढीशी मिळालेली नाहीये बॅटिंग करण्याची, मात्र आज अगदी 3 बॉल खेळून हिरो बनण्याची संधी आहे. 3 बॉल मध्ये 1 बॉल जर अमोल डुबेच्या बॅटमध्ये मिडल झाला तर या मॅचचा हिरो अमोल डुबे असू शकतो, कारण 3 बॉल मध्ये 8 ची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. दबाव की स्थिति में आए हैं बल्लेबाजी के लिए। वैसे गेंदबाज पर भी दबाव रहेगा, इसमें कोई संदेह नहीं है। फील्डर्स पर भी दबाव है, और फील्डर्स तो गलतियां भी कर रहे हैं। कैच ड्रॉप हुआ था, लेकिन रनआउट के रूप में विकेट मिला है। 3 गेंदे 8 रन, गर्म पानी है, गर्म पानी में आए हैं बल्लेबाजी के लिए अमोल डुबे। आइए देखते हैं क्या करते हैं। पुढचा बॉल, यावेळेस अमोल डुबेनं बॉलला उडवलाय, बॉलनं उंची तर खूप गाठली आहे. क्षेत्ररक्षक तिथे वेट करणं पसंत केलं आणि त्याची चुकी इथे महागडी ठरली. बॉल पहिल्या टप्प्याअखेरीस त्याच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 या 4च्या मदतीनं आता बॉल शिल्लक राहिले 2. विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 4 बनल्या, 4 बनवायचे आहेत. अमोल डुबे या मॅच मध्ये काय करेल ते आपल्याला बघायचंय. प्रेक्षकांची मला इथे उत्कंठा शिगेला पोहोचलेली पाहायला मिळतीये, मात्र इथे खूप साऱ्या प्रेक्षकांना सुपर ओव्हरची अपेक्षा लागली आहे. पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. और जिन दर्शकों के दिल कमजोर है उनसे हम रिक्वेस्ट करते हैं कि अब ये मैच आप ना देखें ना सुने तो बेहतर होगा,
क्योंकि हार्ट फेल हो सकता है। इतना रोमांचक स्थिति में यह सेमीफाइनल मुकाबला, आजाद 11 चालीसगांव वर्सेस जय मल्हार 11। जय मल्हार को चाहिए 2 गेंदों में 4 रन। टॉपेज हुआ था पिछली गेंद पर, गेंद काफी देर हवा में थी लेकिन फील्डर कैच पर नहीं गए। उन्होंने बाउंड्री बचाने के बारे में सोचा लेकिन देर हो चुकी थी, काफी ज्यादा देर कर दी उन्होंने और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। पुढचा बॉल, गोलंदाज दादूलाल, समोर अमोल डुबे, चांगला बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेगाचा, तिथे प्रतीक देवरे तो चुकी करतोय। म्हणजे आता प्रत्येकानं चुकी केली आहे, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे। एकमेकाला दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडण्याची संधी नाहीये, कारण चुकी प्रत्येकानं केली आहे। आता कर्णधार प्रतीक देवरे, त्याच्याकडनं हे सर्व अपेक्षित नव्हतं, मात्र प्रेशर तो भल्या भल्या खेळाडूंकडनं चुका घडवून घेतो आणि त्याच प्रेशर मध्ये हा बॉल निसटलाय। 1 आली आहे, 1 चेंडूचा खेळ आहे, 3 धावसंख्येची गरज आहे, 2 आल्या तर सुपर ओव्हर। प्रेक्षकांना कसा वाटला हा सामना? जर आवडला असेल तर एकदा टाळ्या येऊ द्या, कारण मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे। 1 बॉलचा खेळ बाकी आहे, विजयाकरता 3 बनवायचे आहेत। इथे 2 जर आला तर प्रेक्षक खुश होतील, 3 आल्या तर मग फलंदाजी करणारा संघ खुश होईल। बॉल ऑन साइडला खेळला खरा, 1 रन तिथे कंप्लीट होईल। यावेळेस दुसरी करता प्रयत्न आणि विकेट विजयी होतीये टीम आझाद 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा। जिन्होंने गलतियां की थी उन्होंने गलतियां दोहराई नहीं है। इससे पहले शैलेश को हमने मिसफील्ड करते हुए भी देखा था, इस बार शैलेश की फील्डिंग शानदार थी, थ्रो उतना सटीक नहीं था लेकिन विकेट कीपर का शानदार कार्य। वहां पर प्रतीक देवरे थे, गेंद को उन्होंने बाउंस पर अपने हाथों में लिया और पलक झपकते ही स्टंप्स बिखेर दिए। रनआउट हो गए बल्लेबाज किरण खोबरे। 2 रन बनते तो सुपर ओवर हो सकता था लेकिन 1 रन से मैच हार गई है टीम जय मल्हार। ये रही थी अंतिम गेंद, फुलर लेन थी ऑफ स्टंप के बाहर, ऑन साइड में ड्राइव किया था, एलिवेशन नहीं था और सीधे फील्डर के पास। डीजे थँक्यू। बघा, असं म्हटलं जातं ना, अंत भला तो सब भला। आतापर्यंत खूप साऱ्या चुका केल्या होत्या, मात्र एक चांगली फिल्डिंग मॅच जिंकून देऊन गेलाय, त्यामुळे तुमचं चांगलं काम ते पाहिलं जातं आणि इथे या मॅचला खऱ्या अर्थानं वाचवलं। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रतीक देवरे, ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली, ज्यानं अर्धशतक धावफलकावर जोडलं। 15 गेंदों में 50 रनों की पारी प्रतीक देवरे द्वारा और अंतिम गेंद पर बैट्समैन को रनआउट करने